ये मतलब की दुनिया है, इसमें सच्चे इंसान का मिलना आसान काम थोड़ी है। यूँ तो चैनल सभी चलाते हैं मगर अमान भाई जैसा कोकनी चैनल मिलना आसान काम थोड़ी है। मेरे मन ये बता दे तू इस ओर चला है तू। सब्सक्राइब करा। क्या दाऊद भाईला घ्या, तो मोठा एक्टर आहे। पीने की कैपेसिटी, जीने की स्ट्रेंथ, अकाउंट का बैलेंस और नाम का खौफ कभी भी कम नहीं होना चाहिए। क्या आप भी हो परेशान और देख रहे एक अच्छा रिश्ता अपने बच्चों के लिए? घर बैठे बैठे व्हाट्सएप के जरिए से तो जुड़िए हमारे प्लेटफॉर्म जो एक नहीं 2 प्लेटफॉर्म है, कोकनी शादी और मुंबई रिश्ते। तो आज ही कांटेक्ट करें पूरे नंबर पर और देखिए घर बैठे बैठे अच्छे अच्छे रिश्ते, कोकन से लेके मुंबई तक और मुंबई से लेके अब्रॉड। अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। उमेद आहे तुम्ही सगळी खैरियत असाल, बेस असाल आणि मजेत असाल। आज आम्ही इकडे अप्पर तुडीलला आणि माझ्यासोबत आहे तिथे मतीन बाय, मुख्तार बाय, दाऊद बाय आणि इकडे पाठीमागं आहेत फैज बाय आणि इकडे नईम बाय आहेत इकडे। ते आज आम्ही करणार ह्या गावाचं शूट। आता आम्ही खच्या मोहल्ल्यातला महालत मोहल्ल्यात आता आम्ही कशी जी शूट आहे ती स्टार्ट करू आणि आपल्याला जो साथ देणार त्या पुऱ्या ब्लॉगला ते आपले मतीन बाय, मुख्तार बाय, नईम बाय आणि दाऊद बाय ते व्हिडिओ बनवून राहा। आता आम्ही तुला असेच बोलत चालत गाव पण दाखवू, इन्शाल्लाह ड्रोन पण उडवू आणि जी गावाची ब्युटी आहे ती पण तुम्हाला दाखवू। व्हिडिओ बनवून राहा आणि फर्स्ट टाइम असले हो या चॅनलला सबस्क्राईब करू। बघू शकता मी आता अप्पर तुडीलला हो आणि माझ्यासोबत इथे गावाची माणसं जोडली आहेत आणि इकडे माझ्यासोबत डॉक्टर साहेब आहेत, ह्यांचा इकडे क्लिनिक आहे। डॉक्टर साहेब गावाच्या बरातलं काय बोलू? मी इजाज इब्राहिम ताजीर डॉक्टर आहे मी जी माशाल्लाह। 33 वर्षाची मी अप्पर तुडीलला प्रॅक्टिस करत आहे। माशाल्लाह। हा माझा स्वतःचा गाव आहे, माशाल्लाह। इथंच माझा जन्म झाला आहे 1963ला। ही ह्या गावात ऐशी सुविधा आहे। हा महाड तालुक्यात अप्पर तुडील येतो आणि ह्या गावात ऐशी सुविधा आहे जशी तुमच्या टॉनला तालुक्या प्लेसला जिथे सुविधा असतात त्या सगळ्या सुविधा आपल्या अप्पर तुडीलला भेटतील। कळलं? इथं हायस्कूल आहे, AR उंटे आणि इंग्लिश स्कूल मीडियमची स्कूल आहे, पोस्ट ऑफिस, जनरल पोस्ट ऑफिस आहे, मोठा पोस्ट ऑफिस आहे, इलाक्याचा मोठा पोस्ट ऑफिस आहे। कळलं? इथं पंचायत ऑफिस आहे, कळलं? आणि SBI बँक आहे, कळलं? आणि गावात म्हणजे हर तऱ्हाची फॅसिलिटीज आहे, म्हणजे कोणत्या चीजेची कमी इथं तुम्हाला मिळणार नाही। तुम्हाला ऐसा वाटेल की आम्ही शहरातच राहत आहोत आणि दिसून पण येते माशाल्लाह। आणि डॉक्टरच्या हिसाबला आपण केले आहोत तर इथं 4-5 डॉक्टर आता ह्या गावात अवेलेबल आहेत। म्हणजे केव्हा कोणत्या माणसा मरीजला कोणत्या 24 आवर्स केव्हा कोणत्या मरीजला तकलीफ झालेली नाही, अवेलेबल आहे। ऐसा हर तऱ्हाची सुविधा इथं मौजूद आहे। म्हणजे व्हेजिटेबलच्या गाड्या पण इथं बरोबर येतात, स्वच्छीच्या सुविधा पण इथं मिळतं आणि हर तऱ्हाची सुविधा आहे इथं। कळलं? बिल्डिंग कन्स्ट्रक्शनचं पण 2 शॉप्स आहेत इथं। कळलं? हार्डवेअरचं शॉप्स आहेत। आज 7-8 वर्षापासून धावपळ करत आहात। माशाल्लाह। हे बघू शकता गावाचं सरपंच माशाल्लाह। तिसरी पंचायत नाव कसं पुरा? ते इनायतुल्ला खान देशमुख, माशाल्लाह। उपसरपंच अप्पर तुडील। माशाल्लाह। सरपंच गावाची लोकसंख्या 3 ते 3.5 हजार आहे। माशाल्लाह। हर वस्तू इथं उपलब्ध आहे, सगळी फॅसिलिटी माशाल्लाह अवेलेबल सगळी आहे। फॅसिलिटी माशाल्लाह अवेलेबल आहे। माशाल्लाह बघू शकता ह्या गावातला हर चीज मौजूद आहे, डॉक्टर पासून बँक पासून मद्रसो स्कूल हर चीज। आता तुम्ही बघाल गावाचं नजारो इंशाल्लाह पुरा शूट घेऊ खालची ग्राउंड लेवलची पण आणि आम्ही एक्झॅक्ट जी ब्युटी हे गावाची ती आम्ही ड्रोन उडवू आणि तुम्हाला दाखवू की वर्षी गाव कसं दिसते। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। वालेकुम सलाम। माझं नाम मतीन महमूद जमाने आहे। मी रहिवासी अप्पर तुडील गावामध्ये राहता। आमच्या इथं 2 गावात, एक अप्पर तुडील एक लोअर तुडील आहे। 2 गावांच्या मध्ये एक फक्त 500 मीटरचा गॅप आहे आणि मंदी डोंगर आहे। पहिले लोअर तुडील येतं, त्याच्यानंतर मग अप्पर तुडील येतं। अप्पर तुडील गावातलं एंट्री केल्याच्या नंतर लगेच इथं ग्रामपंचायत ऑफिस आहे इथं साईडला,
त्यांच्याच बाजूला लगेच एक मेडिकल आहे, मेडिकलच्या बाजूला डॉक्टर आमच्या गावात 3 डॉक्टर येतात इथे रहिवासी प्रॉपर 3 डॉक्टर आहात. एक SBI बँक आहे, त्याच्यानंतर आमच्या तुडीला मोठी विशेष आहे की पोस्ट ऑफिस आहे, त्याच्यानंतर एक RDC रायगड डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँक आहे, त्याच्यानंतर 4 मशिदी आहात. एक जामा मस्जिद इथं जवळच आहे, इथं समोरच आहे. आणि कापराची पण 3-4 दुकानं आहेत आमच्या इथे, 2 हॉटेल आहेत आणि मुस्लिमची आबादी 500 घरांची आबादी आहे. त्याच्यानंतर एक 10वी पर्यंत इंग्लिश मीडियम स्कूल आहे आमच्या गावामध्ये. त्याच्यानंतर एक प्रायमरी स्कूल पण आहे, डॉक्टर AR उंड्रे स्कूल आहे आमच्या गावामध्ये, 10वी पर्यंत आहे. त्याच्यानंतर बाजूच्याच गावामध्ये लोअर तुडीलमध्ये 12वी पर्यंत आर्ट्स कॉमर्स सायन्स हे तिन्ही माध्यमाची स्कूल आहे कॉलेजेस आहे. आणि तुमच्या गावातलं जास्ती म्हणजे जॉबसाठी काही फॉरेन वगैरे असतात? आमच्या गावामध्ये जास्ती इथं मोठे मोठे कॉन्ट्रॅक्टर आहेत, बिल्डर आहेत. जे लोक महाडमध्ये जो नावाजलेले जो कॉन्ट्रॅक्टर आहेत, लकी बिल्डर आहे, लकी कन्स्ट्रक्शन आहे, अशा मोप सारे हमदान ट्रेडिंग आहे, मोप साऱ्या अशा कंपन्या आमच्या गावामध्ये आहात. त्याच्यानंतर मोप सारे गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर आहात इथं. त्याच्यानंतर रोजगार आमच्या गावामध्ये मोप आहे. त्याच्यानंतर अर्धी लोकांची आपली मुस्लिम जी लोक आहेत ती 50% फॉरेनमध्ये आहेत, दुबई, सौदी, कुवेत आणि बाकीची जी आहे तिथं महाड MIDC मध्ये पण लोकलला जॉब करतात. आता आम्ही असेच बोलत चालत तुम्हाला गाव दाखवत राहू, गावाच्या माणसाशी मिळत राहू, वाते करत राहू आणि तुम्हाला दाखवत राहू. ते चॅनलला फर्स्ट टाइम असले इकडचे असाल, या गावाचे असाल, या कोकणाच्या खच्च्या पण का नाही कोपऱ्याचे असाल, ते चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे असेच जे व्हिडिओज आहेत, आपली लोकं आहेत, आपली जी लँग्वेज आहेत, आपली माणसं, आपलं हर जे कोकणी आपलं जे ट्रेडिशन आहे इंशाल्लाह तुम्हाला बघायला मिळेल. मे बी तुमच्या जे नॉलेजला थोडा बहुत इजाफा होईल. ते व्हिडिओ बनवून घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आता बोलले आपल्याला मथुरभाईनी इन्फॉर्मेशन दिले गावाच्या भारत धनात सगळे गावाची माणसं आहे सोबत आहे. आता मी तुम्हाला असेच गाव वगैरे असं दाखवत राहीन, घरा दाखवत राहीन आणि इन्शाल्लाह जी एक्झॅक्ट जी लोकेशन आहे ते मी तुम्हाला ड्रोनच्या माध्यमाने घेईन. बघू शकता गावातलं माशाल्लाह फ्रूटवाले पण इकडे आहेत, बघू शकता जे फ्रूट आहेत, हर चीज ह्या गावात अवेलेबल आहे. आणि डॉक्टरपासून बँकपासून स्कूलपासून हर चीज माशाल्लाह इथे अवेलेबल आहे. ह्या साईडला काय अजवा स्वीट पण इथे माशाल्लाह अवेलेबल आहे. म्हणजे ह्या गावातला सगळी फॅसिलिटीज आहे. इट्स लाईक अ सिटी. मला असं वाटतं की मी ह्याच्या तालुक्यातच आहे माशाल्लाह. म्हणजे हर चीजची फॅसिलिटीज आहे. ते आपल्याला काय शिकायला की आपण पण आपल्या गावातला असा डेव्हलप करू शकता. आणि काही मग आमची गरजच नाही पडणार आहे ना मुख्तार भाई. मुख्तार भाई काय बोलाल? अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुह. मी मुख्तार पाचकर, अप्पर तुडील गावचा रहिवासी आहे. आता यांच्या पहिले तुम्हाला मतीनबाईंनी बरीचशी माहिती दिली, म्हणजे मला ती रिपीट करता गरज नाही. पण आमच्या गावात ह्या फॅसिलिटीज असल्यामुळे बँक, स्कूल, मद्रसा आणि टेलर्सची दुकाने वगैरे हे जेणेकरून ज्या लोकांना मूलभूत गरजा लागतात त्या सगळ्या इथं सवलतीने मिळत असतात आमच्या गावात. बघू शकता हो माशाल्लाह इथे गावात आणि ATM पण आहेत. लाईन पण लागली माणसाची. काय माणसं इथे उभी पण. अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि वबरकातुह. बस होता ही माशाल्लाह बघू शकता इकडे पण प्यारी मस्जिद वगैरे गावाची माशाल्लाह. आणि इकडे बघू शकता घरं अशी आहेत म्हणजे लाईक बिल्डिंग टाईप घरं आहेत इकडे माशाल्लाह. आणि मी मुख्तार भाईला थोडा डिस्टर्ब केली, थोडा त्यांना स्टॉप केला की मला ती ATM दाखवायचं होतं आणि मशीद दाखवायची होती. ते मुख्तार भाई तुम्ही कंटिन्यू करा. जी हां, बोलताय मी. जसं की आमच्या गावात ह्या सगळ्या फॅसिलिटी मिळत आहेत म्हणून बाहेरची लोकंसुद्धा येऊन ह्या इथं आमच्या इथं भारतरी घेतात माशाल्लाह लोकां पोरांच्या शिक्षणासाठी. कारण इथं सगळ्या आणि दुसरी काही महाडला आमच्यापासून महाड शहर 15 किलोमीटर आहे, पण महाडच्या सुविधा पण इथं मिळतात. जसं हर तऱ्हाच्या किराणे दुकानात भरपूर आहेत. आपल्या इथं मिळणारे फ्रूट्स वगैरे तुम्ही आता बघल्या की फ्रूटच्या गाड्या येतात, मच्छीची गाडी येतात. तुम्हाला ज्या पण माणसाला ज्या जरूर येत माशाल्लाह बघू शकता या गावाचं मद्रसो इकडे थोडा पण माशाल्लाह बघू शकता इथे उभी आहे. पूर्ण गाव माशाल्लाह, गाव नाही बोलू शकत मी, ते सिटी बोलू नाही. सगळ्या काय फॅसिलिटीज माशाल्लाह आहे. इकडे उर्दू म्हणजे इंग्लिश मीडियम स्कूल पण आहे माशाल्लाह. इथं हाफिज होता ना आमच्या मद्रशात माशाल्लाह. इथं कुराण हाफिज पण प्रत्येक वर्षात 10-12 पोरा इथून फारिग होतात इथं. त्याच्यानंतर हिंच्या बाजूला जसा मद्रसा आहे, जसा बायकांचा पण मद्रसा आहे, त्यांना पण मस्त तालीम पुरी द्या प्रॉपर तालीम इथं मिळली जाते. 10-12 मौलाना येतात प्रत्येक म्हणजे परमनंट हा तिथे. त्याच्यानंतर त्यांच्याच बाजूला ही उंड्रे शाला स्कूल आहे 10वी पर्यंत. त्याच्यानंतर त्यांच्याच बाजूला प्रायमरी स्कूल त्यांच्या बाजूला टच आहे एकदम. आणि आता ही मद्रसाची पोरं आहे ती आपल्या गावाचीच आहे सगळी गावाची पोरं माशाल्लाह. आणि तुमच्याकडे खालती एक मोठं मद्रसा पण आहे ना? हो बरोबर. तिकडे सगळ्या बाहेरची पण लोक तिकडे पुऱ्या एरियातनं पुऱ्या जिल्ह्यातनं पूर्ण लोअर तुलच्या मद्रशातल्या पोरा शिकायला येतात हाफिज बनण्यासाठी.
मोप इथं आमच्या गावातून एज्युकेशनसाठी पण बाहेरच्या गावातनं म्हणजे आजपासून म्हणजे दुसऱ्या गावातनं म्हणजे रायगड रत्नागिरीनं पण काही लोक आहात प्रायव्हेट घरा घेऊन इथं पोरांच्या एज्युकेशनसाठी इथं स्थानिक घेलेली आहे. This is not a village, this is called city. We can say this is a small town. व्हिडिओ बनवून द्या. आता आपण बघूया जर पॉसिबल असला तर आपण मद्रशात जाऊ आणि पोराशी पण मिळू आणि त्यांचं आपण बाईक घेऊ. बघू शकतो इथे मद्रसा आणि काय पोरा व्हिडिओ वगैरे. अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू. बघू शकतो पोरा पण माशाल्लाह एक्सायटेड आहेत. हे मद्रशातला नाही पोरं आणि स्कूल वगैरेला पण जातात. ते चला अल्हम्दुलिल्लाह मतीन भाईनी पण बघले असेल अल्हम्दुलिल्लाह माशाल्लाह मोप काय मालूमात दिले. नक्की मुख्तियार भाई आहेत तिकडे, दाऊद साहेब आहे तिकडे. या लोकांनी माशाल्लाह म्हणजे कॉपरेट करतात. आम्ही जसे गावातला नाही लोक लगेच आईले लगेच आम्हाला मिळले आहे ना आणि गाव दाखवून आम्हाला स्टार्ट केले. शकता चाचा पाठीमागा होते मगाचपासून बोलतो चाचा पुढे या चाचा पुढे या. तर चाचा बोलता मी ठकलाय. आता चाचाला फ्रंटला आणली आहे ना. बघू शकतो आम्ही दोघांनी सेम हत्ते आहे ना. इस बडे मियाँ छोटे मियाँ महबूब भाई पण इकडे का महबूब भाईसाठी काय शायरी मांडली होती मगाशी. झूठ इसलिए बिकता है बाजारों में, झूठ इसलिए बिकता है बाजारों में, सच के खरीदने वाले बहुत कम है. वाह वाह वाह. मैं अकेला ही चला था जानिब मंजिल मगर लोग साथ आते गैर कारवा बनता था. अरे वाह वाह बहुत क्या बात है, क्या बात है. थँक यू सो मच. आणि माझ्यासोबत इकडे आमचे सर आहेत देशमुख सर आहेत. ते जुवीला असतात टीचिंग करतात ना. का बोला. आमच्या शाळेत एक डॉक्टर AR उंद्रे इंग्लिश स्कूल आहे. पोरांसाठी एक एज्युकेशनसाठी एक जबरदस्त सुविधा उपलब्ध आहे माशाल्लाह. काही वर्षापासून इथे आमच्या शाळेची पोरं आणि पोरी इथे शिकतात. नक्कीच डॉक्टर उंद्रे साहेब जे डॉक्टर उंद्रे आहेत त्यांचा आम्ही शुक्रिया अदा करतो आणि तुमच्या चॅनलचा पण आम्ही खूप शुक्रिया अदा करतो. कारण इतका बेस्ट चॅनल आहे की हमेशा जो गावाचा जो चॅनल शूट करतात नाही गावाच्या लोकांची मोहब्बत दाखवता तुम्ही आणि गावाची एक एकता दाखवता. आणि खरोखर आमच्या तोडील गावात नंतर एकता आहे आणि गावातली सगळी लोक एकदम खुश आहात. तुमच्या चॅनलबद्दल मी फक्त इतकाच बोलीन. एक माझा स्वतःचा शेअर तुमच्यासाठी बोलीन. एक छोटे से दिया से सूरज की रोशनी को हराना आसान काम थोड़ी है. ये मतलब की दुनिया है, इसमें सच्चे इंसान का मिलना आसान काम थोड़ी है. यूँ तो चैनल सभी चलाते हैं मगर अमान भाई जैसा कोकनी चैनल मिलना आसान काम थोड़ी है. ए बाबा चला बसवले. कल देखे हमने तुम्हारे इनको बांधे थे बोले थे आवाज मत बनता
त्या दाऊद भाईला घ्या, तो मोठा ऍक्टर आहे. दाऊद भाई रे माशाल्लाह सनी देओलचं 4-5 डायलॉग पण तुम्हाला मारून दाखवतील. माशाल्लाह. हेच काय ते दाऊद भाई, हेच काय ते हा हेच तर दाऊद भाई. जरा मारा एक डायलॉग हो. लोहे का हाथ है बोला. नाही तू दूसरा बोला. चलो 1 2 3 एक्शन. अगर किसी चीज की लत पड़ जाए तो लत आदमी की पहचान बनती है. वाह वाह. पहचान ही नहीं बनानी है साहब, और इस शहर में करना ही क्या है. हाँ हाँ. चाहे वो रास्ता क्यों ना गलत हो, रास्ते की परवाह करूंगा तो मंजिल बुरा मान जाएगा. आता फायनली तर आम्ही इकडे फहीम बाईच्या होते आणि ही फहीम बाईचं घर आहे. सामने फहीम बाई यांनी आम्हाला नाश्त्यासाठी दावत केलेले आहेत. आता आम्ही जाऊ यांच्याकडे नाश्ता करू आणि गावाचा जी बाकीचा शूट वगैरे राहिला आहे तीनशेतला आपण वेट करू. चला या. बघू शकता आता फहीम बाईच्या तर्फी इथे नाश्त्याची दावत आहे. बघू शकता माशाल्लाह समोसे, ॲपल, अजवा आपला इकडचा अफलातून आहे माशाल्लाह. नानकट आहे तिकडे गोकुळ आहे. इंशाल्लाह चहा पण येते. सामने तिकडे फहीम बाईच्या डॅडी पण. अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाह. माशाल्लाह. इकडे आपल्या बाजूला जे बसले ते फहीम बाई आणि आपले मतीन बाई. अल्हम्दुलिल्लाह फहीम बाईनी, मतीन बाईनी, तिथे दाऊद भाई अल्हम्दुलिल्लाह आणि मुख्तार भाई अल्हम्दुलिल्लाह आम्ही आयले दिवसपासून मोप कॉपरेट करतात, मोप सपोर्ट करतात आणि अल्हम्दुलिल्लाह असा आम्हाला फील करत होतं की इट्स लाईक आमचंच गाव आहे ना, आमचेच लोक आहेत. अल्हम्दुलिल्लाह ते मी हीच दुआ करीन की अल्लाह ह्या लोकांना जजा खैर दो आणि हमेशा कामयाबी देव. परेशानी तकलीफ अल्लाह असेल दूर करो हमेशा. अल्लाह म्हणजे सही सलामत. बघू शकता माझ्यासोबत आता आहे दाऊद भाई देशमुख. आता त्यांचा कॅरेक्टर जागा झाले म्हणजे काय त्याला कोकणीतला बोलतात जागा झालाय ना. आता ते जितका पण डायलॉग बाजी है ते सगळं आता आपल्या सामने पेश करणार आहेत. दाऊद भाई. पीने की कैपेसिटी, जीने की स्ट्रेंथ, अकाउंट का बैलेंस और नाम का खौफ कभी भी कम नहीं होना चाहिए. काशीनाथ, तुम्हें जान के खुशी होगी कि तुम्हारा असू दे. जरा हे कसे बॉलिवूड मोठे हॉलिवूड शैली ना टाइम जाते. काशीनाथ, तुम्हें जान के खुशी होगी कि तुम्हारी बहादुरी देख के हमें खुशी हो गई. अब तुम्हें हम एक खुशखबरी देते हैं कि अब तुम्हें हमारे साथ हमारे गिरोह में काम करना पड़ेगा. ये मजदूर का हाथ एक आतिया लोहा पिघला के उसे आकार में बदल देता है. ये ताकत खून पसीने की कमाई हुई रोटी की है. मुझे किसी के टुकड़ों पे पलने की जरूरत नहीं. तू कहे तो काटू, तू कहे तो भोंकू. डरा कर लोगों को वो जीता जिसकी हड्डियों में पानी भरा हो. मर्द बनने का इतना ही शौक है तो कुत्तों का सहारा लेना छोड़ दे कातिया. वाह 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 मी घाबरलो आता डायलॉग मारताना. तिथं पोरा मिळली मला रस्त्यातला आवाज दिले. पोरांनो काय बोलाल व्हिडिओसाठी? तुम्ही लगा सबस्क्राईब केलं पहिलेशी? केलं माशाल्लाह. चला मग व्हिडिओ बनवून द्या. आता आम्ही पुढचा तुम्हाला व्हिडिओज वगैरे जे आहेत बाकीचा जेवणाची दावत वगैरे आहे ती इंशाल्लाह तुम्हाला आम्ही जातो. ते व्हिडिओ बनवून द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आता आम्ही जात आहोत आपले जे कोकणचे जे लेजंड आहेत क्रिकेटचे, रायगड आणि रत्नागिरीचे, त्यांचं नाव आहे अब्दुल रब. आणि तुम्ही त्याला बघाल ना तर तुम्हाला एक क्रिकेटरची मतलब याद येईल नो. एकदम हुबहू त्यांच्यासारखे दिसतात. इम्रान खान. आता आपण जात आहोत त्यांच्या घरा. त्यांनी आपल्याला नाश्त्यासाठी दावत दिलेली आहे. तुम्ही गेल्या टायमात पण बघा आम्ही तिकडे पण पहिले एक नाश्ता केला होता. आता ही डबल नाश्ता आहे. माशाल्लाह तुडीलच्या लोकांनी इतकं वेलकम केलं आमचं अल्हम्दुलिल्लाह. म्हणजे नाश्त्यापासून जेवणापासून वी आर रिअली हॅपी. तर चला आता मी तुम्हाला मिळवतो कोकणचे इम्रान खानशी. अस्सलाम वालेकुम. सलाम रहमतुल्लाहि व बरकातुहू. अल्हम्दुलिल्लाह. वेलकम. आमच्या गावात आलो तुडीला. तुमचा मोप शुक्रिया की आमच्या गावाला तुम्ही शो कराल आणि आमच्या गावाला दाखवाल. एक देखणारी गोष्टी आमचं तुडील गाव एक पहाडच्या मध्ये बसलेला गाव आहे. चालू करत हरियाली घरात माशाल्लाह. जसा हा आमच्या भावाचंच घर बघा आहे. फारुख जमाने इज अ बिल्डर. व्हाईट हाऊस त्यांनी 175 फ्लॅट महाडला बांधले. मानगावला त्यांचा महाडच्या हायवेवर त्यांची बिल्डिंग कन्स्ट्रक्शन चालू आहे. तर आता हात नाही पण त्यांच्याकडून जरा जाऊ विजिट देऊ 2 मिनिटाचं तरी सांगले. आणि माहिती आम्ही आता गाडीशी उतरत होतो ना जिथे सगळे जितके पण आपलं महबूबा आहेत, चाचा ही पोरं आहेत
ते आम्हाला असं वाटतं की इम्रान खानच उभे आणि आय एम शुअर की जितके लोक बघत असतील त्यांना पण सेम वाटत माशाल्लाह अल्लाह माशाल्लाह एकदम सेमच पर्सनॅलिटी वाटते. तर चला आता आपल्या क्रिकेटच्या लेजंडशी आपण बात करून इन्शाल्लाह आपल्याला काय शिकायला मिळेल यांची थोडा बहुत. चला जाऊया यांच्या घरात. बघू शकता फायनली आता आम्ही आहो फारुखबाईच्या घरा आणि इकडे बसतील फारुखबाईचे अब्बा अजीज जमाने. काय बोला आमच्या व्ह्युअर्सला तिकडे बघा. अब्दुल अजीज जमाने काय 2 बात बोलता हो ठीक आहे आपले त्याला थोडे एनिवेज ते थोडा हे शाय फील करतात. आता आपल्यासोबत आहेत आपले क्रिकेटचे लेजंड कोकणचे. ते आता आपल्याला गावाच्या बारात पण बोलतील, ते आपल्या लाईफच्या बारात पण बोलतील आणि क्रिकेटच्या बारात पण बोलतील. स्टार्ट. आमचा गाव आहे तुडील. वेलकम पहिले तुम्हाला तुडीलमध्ये करताय अमन भाई आणि तुमच्या पुऱ्या ह्या ग्रुपला की तुमचा वेलकम आमच्या गावात आल्यानं आमच्या गावाला शो कराल त्यामुळे तुमचा थँक्स. आणि तुम्हाला पहिले मी हल्ल्या कुठं फारुखचा ही इज अ बिल्डर. व्हाईट हाऊस यांनी महाडला बांधलेला आहे. मानगावला ह्यांनी प्रोजेक्ट केलेला मोठं. आता हायवेवर करते महाडच्या आणि तो आता हायला बॉम्बेला गेला पण त्या घर तुम्ही बघाल आणि त्याचा महाडला फ्लॅट आहे, बॉम्बेला फ्लॅट आहे नेरूरला. ही इज अ बेस्ट डेव्हलपर आणि त्याने वेल डेव्हलप केलं आपल्या लाईफला पण. तर तुडील गाव म्हणजे वेल डेव्हलप गाव आहे. एकदम लाईक अ सिटी. आणि आम्ही ह्या गावाला कोशिश आमची चालली आहे की आम्ही ह्या गावाला तालुका पण बनवायची कोशिश चालली. आणि आमचं जर फैरोज खान देशमुख जर असतं, जर आमच्या गावाचे एक पॉलिटिक्स मॅन होते, त्यांनी ह्या गावात वेल डेव्हलप केले गावाला. ह्या गावाची स्टेट बँक फैरोज खान देशमुखने आणली. ह्या गावाचं पोस्ट ऑफिस त्यांनीच आणले. ह्या गावाचे पंचायत ऑफिस त्यांनीच आणले. ह्या गावात रोड्स पाणी सगळं. आता ते इंतिकाल झाल्यात, आता मरहूम फैरोज खान देशमुख बोलला जातं, पण त्यांनी जो आमच्या गावात डेव्हलप केले असं कुणीच नाही केलं. लोकांनी तुडीलच्या दुआ केली पाहिजे त्यांच्यासाठी की वाकई तर काही करून गेलं. आणि ऐसा नाही की थोडा तक्रार काम करून गेलं, त्यांचा काम कायमतपर्यंत याद ठेवला जाईल. ऐसे मोठे त्यांनी कामं केलेली आहेत. आणि आम्ही काल तुमच्या गावाजवळ एंट्री केली बघलो माहोल गावाचं, तर माशाल्लाह आम्हाला असं वाटलं की गाव नाही विले म्हणजे सिटी आहे ना. माशाल्लाह काय तुमच्या ते तुम्ही अजून गाव बघल्यावर नाही. हा तुम्ही रोडवरच आहोत. गावाचं मोहल्लं हे आजच्या साईडला मोठं मोहल्ला, जसं खोंडा मोहल्ला आहे, हवेली मोहल्ला आहे, टापू मोहल्ला आहे. महाल्यातला काल तुम्ही होते आहोत, जसं तिकडे पुढे मोहल्ला आहात, 7-8 मोहल्ला आता नवीन 2-3 मोहल्ले झाले बेहतरीन आहे. आणि हर चीज गावात मिळतं. तुम्हाला जी वस्तू पाहिजे फोन केले की तुमच्या घरात अवेलेबल. गॅस सिलेंडर आहे, मटन, चिकन, फिश, जी पाहिजे ती वस्तू तुमच्या गावात मिळते. आता आजकाल ऑनलाईन शॉपिंग पण हर चीज घर पोचते, म्हणजे बेस्ट अँड बेस्ट. आता तुमच्या क्रिकेटच्या बारात बोला थोडं आम्हाला व्ह्युअर्सला. क्रिकेट मी जो खेळला आमच्या तुडील गावासाठी, ऐसा मी क्रिकेट खेळला की तुडील म्हणजे लास्ट. माझ्या गावाचं जिथं नाव आहे त्या गावासाठी वाठणता करीत आहे. आणि मी शायद जर 100 मॅच खेळलो असलो तर त्यातनं 95 मी मॅचेस जिंकलेल्या टुर्नामेंट. मी कुठं हरलो तर मला पता पण नाही. मी नेहमी जिंकलो आणि जितियासाठी खेळलो आणि ह्या गावासाठी खेळलो. आणि हा गाव तुडील बोलल्यानंतर द एंड बातच कंपनी गावासाठी खेळलो. तीनच्या बाद मी फॉरेनला गेलो, तिथे 17 वर्ष काढलो मी फॉरेनला. तर जिद्यात खेळलो. जिद्यात मी जास्त तर लेदर बॉल खेळलो. टेनिसवर खेळलो पण कमी, पण लेदरवर खेळलो. अल्हम्दुलिल्लाह आज मला खया पण मी गेलो रत्नागिरी जिल्ह्यात किंवा रायगड जिल्ह्यात, तर आपल्याला अल्हम्दुलिल्लाह रेस्पेक्ट आहे. आणि लहान पोरापासून तुम्हाला 80 वर्षाच्या माणसं पण हर माणूस ओळखतं अल्हम्दुलिल्लाह. आणि तुम्ही कॉमेंट्री वगैरे पण करता, हर जागेत लोक घेऊन पण जातात. प्रत्येक मसला, श्रीवर्धन, वरवटणा तिकडे त्यापासून ते लाडवल, महार, जुई बिकर मीच असता. चांडवा बिंडवा सगळे इकडे मनच आपला. ह्या तुमच्या इकडे पण मंडणगड, बुरुंडी सगळे इकडे मी गेलो होतो. लोकांची एक आवड असते की मी पोचला पाहिजे, रिस्पेक्ट देतात, त्यामुळे मी जातो. माशाल्लाह ते बघू शकतो. आता आपल्याला लेजंडनी खूप काही मालूमात दिले. तर इन्शाल्लाह आता बाकीचं ते शूट वगैरे आहे ते आपण स्टार्ट करू है ना. येस. चला मग व्हिडिओ बनवून द्या. आणि तुम्ही जरा आमच्या व्ह्युअर्सला या बघणाऱ्याला जरा रिक्वेस्ट करा की चॅनलला सबस्क्राईब बघा. हे कोकणी शादी हात हर चीज साठी ते कोशिश करतात. म्हणजे खास कर कोणची शादी करायची असली, कोणचा काय असला तर त्यांचं काम बेस्ट आहे की ते लोकांना जुळवतात आणि ते बेस्ट ही करतात. तर एक बेस्ट
की ते लोकांसाठी, कोकणी लोकांसाठी एक बेस्ट चीज करतात की शाद्या करतात आणि गाव पण दाखवतात तुमचं. आणि मग तिकडे आफ्रिका लंडनवालं तुमचं व्हिडिओ बघतात आणि त्याला बेस्ट वाटतं. तर मी साऊथ आफ्रिका आणि लंडनसाठी की तुमच्यासाठी हे काहीतरी बेस्ट करतात. त्यांच्या भाषेत मी बोलते की तुमच्यासाठी हे बेस्ट करतात आणि तुम्ही आम्हाला बघत जा आणि फॉलो करा, सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच. माशाल्लाह बघू शकता इकडे आम्हाला नाश्त्याची दावत दिलेत आपले खिरकेचे लेजंड. बघू शकता इथे कटलेट, समोसे, माशाल्लाह चॉकलेट, फ्रूट, मोप काय चीज आहेत अल्हम्दुलिल्लाह. ह्याच्या पहिले पण आम्ही नाश्ता केले होते फैज भाईच्या घरा आणि आपले जे लेजंड आहेत त्यांनी आमच्या ती जबरदस्ती नाही तुम्ही आमच्या इथे येऊकच लागेल, नाश्ता करायला लागेल. अल्हम्दुलिल्लाह आम्ही आलो इकडे. ते शुक्रिया मोप जजाकल्ला खैर. अल्लाह तुमच्या रोजी रिसला बरकत देव, हमेशा कामयाबी देव आणि सेहतमंद ठेव. आणि माशाल्लाह बघू शकतो त्यांचा किती खूबसूरत प्यारा घर आहे माशाल्लाह. हे हॉल इकडे माशाल्लाह. काय बोलाल? यू वांट टू से समथिंग? नाश्ता शुक्रिया नाही, तुझं आमच्या गावाचं एक कर्तव्यच आहे. कोण पण आला तर आम्ही त्याला अल्हम्दुलिल्लाह बिन खावल्याशिवाय पाठवत नाही. तर खाल्ला पिल्लाच पाहिजे. ही गावाची एक वैशिष्ट्य आहे. म्हणजे आम्ही आयले तिथपासून माशाल्लाह बघतो इकडच्या आदत अखलाक माशाल्लाह मोप आलिशान आहेत. आणि पर्सनली रिअली मला पण मोप बेस्ट वाटलं इकडे. मोप बेस्ट एक्सपिरियन्स होता अल्हम्दुलिल्लाह. मतीन भाई यू वांट टू से समथिंग? मतीन भाईसाठी पण दुआ करा जितके पण व्ह्युअर्स बघत असतील. ही इज नॉट फिलिंग वेल. त्यांचा थोडा लेगला थोडा इश्यू आहे. ऑपरेशन झालेलं आहे. अल्लाह त्यांना जिजा खेळ देऊन बेस्ट करून आणला. आम्ही चला मग आता आम्ही थोडा नाश्ता करतो आणि जी गावाचं शूट वगैरे आहे ती मग इंशाल्लाह. अल्हम्दुलिल्लाह तुम्ही बघल्यावर आमचा अल्हम्दुलिल्लाह नाश्ता झाला. आता मी जातच होतो गावाच्या तरफ. ते आपल्याला भाऊबाईचे डेडी मिळले इकडे. यांचे डेडी आहेत हे चाचा आहेत. चाचा आणि हे पण चाचाच. हे तुमच्या तिघात कोण काय बोलेल? थोडा बाईट आमच्या तुम्ही बोला दोन बात गावाच्या बद्दल. मराठीत बोललं तरी चालेल. कोकणीत बोला. आमचं जो गाव आहे या गावाचं नाव अप्परतुडील आहे. हा महाड तालुक्याच्या दक्षिण विभागात आहे. या गावात किमान 500 घरं आहेत आणि या 500 घरात जवळजवळ 7 ते 8 फॅमिलीचे लोक राहतात. देशमुख फॅमिली आहे, झमाने फॅमिली आहे, खतीब फॅमिली आहे, पाचकर फॅमिली आहे, अशा अनेक फॅमिली आहेत. या गावाच्या लोकांचा मुख्य उद्योग जो आहे तो पूर्वी शेती असायचा. आता तो थोडा कमी झालेला असून आता जे आमची मुलं आहेत त्याची मुलं जी आहेत तरुण जो वर्ग आहे तो हुशार आहे, चांगला आहे. प्रत्येक क्षेत्रात काम करतो. शिक्षणात काम करतो, खेळात काम करते, सामाजिक भागात काम करते. असं सर्वांगीण विकासाचं काम या गावात होत असते. पॉलिटिक्सला पण आहे ना? पॉलिटिक्समध्ये पण आहे. मी जिल्हा परिषद मेंबर होतो. हे माझे जिल्हा परिषद सदस्य होते आणि डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग कमिटी मेंबर. आणि तसं पाहिलं तर इथं इंग्रजी माध्यमाचे स्कूल आहे, ज्युनियर कॉलेज आहे. 2 माजी उपसभापती पण ह्या गावात सेवन गेले. त्याच्यानंतर जिल्हा परिषदेचे मेंबर आमची बहीणसुद्धा होती, मी सुद्धा होतो. मी डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग कमिटीचा मेंबर होतो. त्या गावात सगळ्या सर्व पक्षाचे लोक इथं आहेत आणि चांगली सुधारणा तुम्ही आता बघताय. गावात रस्ते वगैरे सगळे चांगले आहेत आणि एका दिलाने एका मानाने इथं काम करतात. ते सामाजिक पातळी असो नाही तर राजकीय असो, एका दिलाने एका मानाने सगळे कामं करतात. गावाचा विकास हाच फक्त एकच उद्देश मुद्दा आहे. गावाचा विकास झाला कुठल्याही पक्षाने करा, त्याचं काही फरक पडत नाही. गावाचा विकास झाला पाहिजे बस. खालच्या पण पक्षात असा पण गावाचा विकास पाहिजे. मोठी बात केली. आणि जितके पण लोक बघत असतील ही म्हणजे बेहतरीन त्यांनी बात बोलले की तुम्ही खालच्या पण पक्षात असा पण मेन का आपल्या गावाचा विकास, आपल्या लोकांचा विकास आहे. लोक दॅट्स द इम्पॉर्टंट थिंग. माशाल्लाह तुमची बात करून मला मोप बेस्ट वाटलं. ओके आता आम्ही जात आहोत. थोडा दुसरा जे शूट आहे बघू शकता. अल्हम्दुलिल्लाह आमच्या सामने त्या मी डिश ठेवली. आय डोंट नो द नेम. त्याचे जे कुक आहेत ज्यांनी तयार केले सगळं आमचे फहीम खानदेशी आहेत. ऍक्च्युली हे कुक हो ना तुम्ही? माशाल्लाह कुक पण आहेत आणि हे म्हणजे ऑर्डर्स वगैरे पण घेतात खाण्या वगैरेचे. ते काय बोलाल फहीम भाई? ही एक अरबिक डिश आहे, चिकन मंदीला बोलतात आणि आमच्या इथं ही खूप फेमस पण आहे. आता तुम्ही पण टेस्ट करा ही आणि सांगा कसा काय आहे तो. आणि होप तुम्हाला बेस्ट इन्शाल्लाह लागेल. लुक्स एकदम डिलिशियस वाटते माशाल्लाह आणि इन्शाल्लाह बेस्टच लागेल. तुम्ही ऑर्डर वगैरे पण घेता ना? जी ऑर्डर वगैरे घेता. इवन शादी वगैरेची पण ऑर्डर घेता.
काही असा बारीक प्रोग्राम असला तरी आम्ही ऑर्डरी घेता, समोर जाऊन पण बनवता जर अकोलेंत जे, आणि आपला हॉटेल पण आहे. तुमचा कॉन्टॅक्ट नंबर काय? 8275563460. जितकी पण लोक बघत असतील रायगडशी, रत्नागिरीशी, आणि तुम्हाला पण शौक असेल आरबी डिशेसचो, ते फहीम व्हायला कॉन्टॅक्ट जरूर करा. त्यांचा नंबर मी इथे खाली टाकेन. हे शादी असू दे, एनी प्रोग्राम असू दे, सगळे तुम्ही ऑर्डर सगळं टोटल ते फहीम व्हायला जरूर कॉन्टॅक्ट करा. अल्हम्दुलिल्लाह जी अप्पर तुडीलचा शूट होता ती कंप्लीट झाला. आता मी ह्या व्हिडिओचो इथे एंड करतो. ते तुम्ही नवीन असाल, फर्स्ट टाइम असाल, दुनियाच्या खच्च्या पण कोण्या कोपऱ्याशी असाल, ते चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे असे जे कोकणाचे गाव आहेत, टॅलेंट आहेत, इन्शाल्लाह तुम्हाला बघा मिळत राहतील. आणि फायनली मी ह्या व्हिडिओच्या थ्रू आमचे लेजंड जे क्रिकेटर आहेत ह्यांचा, मुख्तार भाईचा, मतीन भाईचा, फैज भाईचा, फैज खानदेशीचा आणि फहीम भाईचा मी मोप शुक्रगुजार आहो. मागासपासून तुम्ही बघले असेल आमच्या सोबत होते, पण काय कारणामुळे थोडा त्यांचा काही जामचा होता त्या लोकांना बाहेर, म्हणून ते लोक गेले. आता त्यासाठी मी इथे ह्या व्हिडिओचं एंड करतो. ते अल्हम्दुलिल्लाह म्हणजे तुडीला आल्यावर मतलब आम्हाला मोप बेहतरीन वाटला आहे ना. माशाल्लाह सगळ्यांनी माशाल्लाह मोप वेलकम केले, नानापासून मोठ्यापर्यंत अल्हम्दुलिल्लाह. आणि एक नाही 2-2 नाश्ते करून अल्हम्दुलिल्लाह माशाल्लाह. आम्ही ती पण खाल्ला का, मंदी पण खाल्ले चिकनचे अल्हम्दुलिल्लाह. मोप एन्जॉय केले. आणि ही मोप मोठा एक्सपिरियन्स होता अजूनचा आहे ना अजीम भाई, अल्हम्दुलिल्लाह. ते चला मग आपलं ख्याल ठेवा आणि आपल्या पॅरेंट्स हो, आपल्या एल्डर्स हो, का की दुनिया ही मोप मोठी आणि जिंदगी मोप छोटी आहे. आणि आता ही एंडच करणार आहो. आणि एंड करूच्या पहिले आता लेजंड्स आपल्याला त्यांचा जी इनसाइड टॅलेंट आहे सिंगिंगचा ते पेश करतील. बरं, हे अमानभाई आणि त्यांचा ग्रुप जो आलेला आहे, वाकई त्यांनी आमच्या गावासाठी, तुडीलसाठी त्यांनी पुरा हर चीज दाखवली. गावात काय होतं, काय नाही, काय फॅसिलिटीज आहेत, काय नाही, स्कूल वगैरे हर चीज दाखवले. तर थँक्यू व्हेरी मच तुम्ही आले. ऑलवेज वेलकम. आणि हे केलं होतं त्याला एक हलकासा एक सॉन्ग 2 लाईनमध्ये डेडिकेट करताय आणि द एंड करताय. मेरे मन ये बता दे तू किस ओर चला है तू, क्या पाया नहीं तूने, क्या ढूंढ रहा है तू. थँक्यू व्हेरी मच. ओके, व्हेरी नाईस, व्हेरी नाईस, व्हेरी नाईस, व्हेरी नाईस.